नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले फंडामेंटलच्या या सिरीजमध्ये. आज आपण बघणार आहोत सगळ्यात चर्चेचा असणारा स्टॉक अदानी एंटरप्राइजेस. सगळ्यात खूप जास्त चर्चेमध्ये असतो हा स्टॉक. तर आज आपण याची फंडामेंटल ॲनालिसिस बघू की याची ग्रोथ, याचे काही कॉजेस सगळे आपण आज बघू. मार्केट कॅपिटल 3,00,000 कोटीचं आहे. एंटरप्राइज व्हॅल्यू 3,00,000 कोटीची आहे. नंबर ऑफ शेअर्स आहे 114. काही क्वेश्चन आहे त्या पोरांचे की हे नंबर ऑफ शेअर्स काय असतं. नंबर ऑफ शेअर्स म्हणजे हे बाहेर किती आहे, जे शेअर्स असत्या हे आपल्या पब्लिकसाठी किती आहे, आणि ह्यावरून एंटरप्राइज व्हॅल्यू आणि आपले मार्केट कॅपिटल ठरला जातो. जसं आज अदानीचा जो भाव चालू आहे इंटू 114 आपण केले तर तीच आपली एंटरप्राइज व्हॅल्यू निघून येते. अदानीचा आपण पी रेशो बघितलं तर एकदम हाय, त्याच्यामुळं अदानीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला खूप जण घाबरतात. 120 रुपये एकदम पी रेशो एकदम हाय. पी बी रेशो गुड आहे, काही एवढं हे नाही. 20 रुपये फेस व्हॅल्यू 1 आहे. प्रमोटरला सगळ्यात जास्त भरोसा कंपनीवर आहे. 74% होल्डिंग आहे. ROE रिटर्न ऑन इक्विटी 18%, सगळ्यात गुड. ROC 22%. प्रॉफिट ग्रोथ मागच्या एक कालावधीपासून प्रॉफिट ग्रोथ कंटिन्युअस चालू आहे 76%. डिव्हिडंड यील्ड 0.4%. बुक व्हॅल्यू 151 रुपये. कॅश थोडा कमी आहे बाकीच्या कंपन्यांच्या कंपॅरिझन केलं तर. एक थोडासा अदानी एंटरप्राइजमध्ये थोडासा कॅश कमी आहे. डेप्टमुळं थोडीशी भीती वाटते इन्व्हेस्टमेंट करायला. 5,000 कोटीच्या आसपास एक डेप्ट आहे. स्ट्रेंथ काय कंपनीच्या, सगळ्यात मेन स्ट्रेंथ जिने आपण फंडामेंटल बघून आपण एक भविष्याचा प्लॅन करू शकतो. तर कंपनीचा प्रॉफिट ग्रोथ मागच्या 3 वर्षापासून 97% चालू आहे. रेव्हेन्यू ग्रोथ मागच्या 3 वर्षापासून 33.82% आहे. ROC मागच्या 3 वर्षापासून कंटिन्यू 21%च्या आसपास, 20-21%च्या आसपास चालू आहे. जो इफेक्टिव्ह कॅश कन्व्हर्जन सायकल आहे ती -196 आहे. म्हणजे जे कॅश फ्लो आहे तो एकदम बेस्ट चालू आहे. कॅश फ्लो मॅनेजमेंट, CFO आणि पॅट एकदम बेस्ट म्हणजे स्टँडर्ड आहे 2.56%. लिमिटेशन जे म्हणल्याप्रमाणे की पी रेशो हाय, पी रेशो एकदम हाय 120 म्हणलं तर एक भीती वाटते की बाय करा, सेल करा, बाय करा. त्याच्यामुळं थोडंसं एक अदानीला थोडंसं डीप आल्यावर आपण बाईंग कधीही करू शकतो. फक्त पी रेशोमुळं एक भीती वाटते. कंपनीची EBITDA तो 74.34% आहे. तर आता आपण बघूया टेक्निकल ॲनालिसिस वाईज की अदानी एंटरप्राइजेस कसं काम करतो आहे. एक टेक्निकली आपण पकडलं तर सध्या एक कन्सॉलिडेशन स्टेट टू निगेटिव्हमध्ये आहे. सध्या एक माझं सजेशन तर असं राहील की इन्व्हेस्टमेंट करण्याचं एक ऑपॉर्च्युनिटी आहे, पण थोडी रिस्क पण आहे, कारण की अदानी खूप चर्चेत राहतो. तर एक 3,000 ही त्याची एक बाईंग लेवल खूप चांगली आहे. कालच मार्केटने एक व्यवस्थित तिथं स्पिनिंग टॉपसारखं किंवा आपण त्याला एक डोझी म्हणू त्यासारखं एक फॉर्म केलं आहे. एक बाईंगची लेवल बऱ्यापैकी आली आहे आता सध्या. फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, तर टेक्निकली बी स्ट्रॉंग दिसतोय सध्याच्या काही कालावधीसाठी, काही महिन्यासाठी. त्या स्टॉकला आपण बाई करू शकतो. फ्युचर प्रोजेक्ट, आता अदानी एंटरप्राइजेसचे फ्युचर प्रोजेक्ट हे फंड गोळा करणार आहे 2 बिलियनच्या आसपास, कारण की त्यांचं क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट QIP हे नेक्स्ट काही महिन्यामध्ये चालू होणार आहे. आणि अदानी ग्रुप प्लॅनिंग टू मेक इन्व्हेस्टमेंट ऑफ द ऑर्डर ऑफ 100 बिलियन इन नेक्स्ट डिकेड अक्रॉस इट्स बिझनेस टू स्केल अप कॅपॅसिटी. म्हणजे येणाऱ्या 10 वर्षात ते त्यांचे बिझनेसची स्केल वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे. तर हे होतं अदानी एंटरप्राइजेसचं फंडामेंटल ॲनालिसिस. कसं वाटलं तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ कोणता असला पाहिजे हेही कमेंट सांगा.